नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. एम-पी-एस-सी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 साठीचं जे काही प्रवेशपत्र आहे, म्हणजेच आपलं हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तर हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आणि परीक्षेसाठी कोणत्या सूचना आयोगाने दिलेल्या आहेत, त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. आणि जर तुम्ही एम-पी-एस-सीची तयारी करत असाल तर त्यासाठी अगदी मोफतमध्ये आपण मार्गदर्शन सुरू केलेलं आहे. त्यालाही तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून जॉइन करू शकता. सध्या आपण त्यावर पी-वाय-क्यू टाकलेले आहेत, ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये सोडू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणताही चार्ज देण्याची गरज नाही. फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवरून तुम्हाला ते जॉइन करावं लागेल. आता पहा, अगोदर आपण परीक्षेच्या ज्या काही सूचना आहेत त्या पाहणार नाही आहोत, कारण की त्यामध्ये बराच वेळ आपला जाऊ शकतो. सुरुवातीला हॉल तिकीट कसं काढायचं त्याची माहिती पाहूया आणि नंतर येऊया आपण या परीक्षेच्या सूचनांकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मोबाईलमधून कसं काढायचं, कारण की बरीच ऑडियन्स जी आहे आपली, म्हणजे जे व्ह्यूअर्स आहेत ते सहसा मोबाईल वापरतात. प्रत्येकाकडे लॅपटॉप किंवा पीसी असेल असं नाही. त्यामुळे मोबाईलमध्ये तुम्ही कसं काढू शकता ते आपण बघतोय. तर या ठिकाणी तुमच्याकडे जो कोणतं ब्राउझर असेल किंवा गुगल असेल तर त्यावर तुम्ही एम-पी-एस-सी सर्च करा. एम-पी-एस-सी सर्च केल्याच्या नंतर आपल्याला ही जी वेबसाईट आहे mpsconline.gov.in ही वाली वेबसाईट ओपन करायची आहे. कोणती? एम-पी-एस-सी ऑनलाईन वाली. एम-पी-एस-सी जी-ओ-व्ही नाही, mpsconline.gov.in ही वेबसाईट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ही आपल्याला ओपन करायची आहे. ती ओपन केल्याच्या नंतर आपला जो लॉगिन आयडी आहे किंवा रजिस्टर्ड मोबाईल नंबर, ईमेल आयडी असतो तो आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉगिन करायचं आहे. जर तुम्ही हे विसरले असाल तर त्यासाठी सुद्धा फॉरगॉट किंवा रिसेट पासवर्डचा पर्याय उपलब्ध आहे. त्यावरून तुम्ही पुन्हा तो सेट करू शकता. नंतर आपल्याला जेव्हा आपण आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि ईमेल टाकत असतो त्यानंतर कॅप्चा फिल करावा लागतो. कॅप्चा फिल केल्याच्या नंतर सेम टू सेम कॅप्चा आपल्याला फिल करायचा आहे आणि प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. थोडंफार लोडिंग ते घेणार आहे सध्या, कारण की बरेच विद्यार्थी प्रवेशपत्र हे डाउनलोड करत आहेत. नंतर पहा, एकदा तुमचं लॉगिन झालं की तुमच्यासमोर तुमचं प्रोफाईल ओपन होऊन जाईल. यामध्ये विविध ऑप्शन्स या ठिकाणी दिसतील. तर तुम्ही माय अकाउंटवर जायचं आहे आपल्याला. कोणत्या? माय अकाउंट या सेक्शनवर जायचं आहे. त्या ठिकाणी जेवढे काही तुम्ही फॉर्म भरलेले असतील आतापर्यंत ते सर्वच्या सर्व फॉर्म तुम्हाला दिसतील. सर्वात खाली जर तुम्ही आले तर खालून इथे पाहू शकता तुम्ही एम-पी-एस-सी, इथे पहा एम-पी-एस-सी सिव्हिल सर्व्हिसेस कॅडेट कंबाईन्ड प्रिलिम एक्झामिनेशन 2025 म्हणजे 2025. तर या ठिकाणी इथे जे आहेत यावर आपल्याला यायचं आहे आणि व्ह्यू फॉर्म यावर क्लिक करायचं आहे. नंतर काय होईल, बाजूला एक आपल्याला ऑप्शन दिसेल ज्यामध्ये रिसेंट नोटिफिकेशन या सेक्शनमध्ये तुम्हाला सध्या तुमची रिसिप्ट आणि काही वेळाने तुमचं प्रवेशपत्र सुद्धा दिसणार आहे. आयोगाने सांगितलं की प्रवेशपत्र आम्ही उपलब्ध करून दिले, पण काही विद्यार्थ्यांना सध्या डाउनलोड करण्यात अडचण येत आहे. मी सुद्धा आता लॉगिन केलं. तुमच्या समोर स्क्रीनशॉट दाखवलेले आहेत लॉगिन करतानाचे आणि त्यामध्येही पाहू शकता तुम्ही प्रवेशपत्र अजूनपर्यंत उपलब्ध झालेलं नाही, पण काही वेळाने 100% ते होणार आहे. तर तुम्ही प्रयत्न करत राहा. तुमचंही हॉल तिकीट या ठिकाणीच उपलब्ध होणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं अजून उपलब्ध नाही झालं तर विद्यार्थी पॅनिक होत आहेत. तर पॅनिक होण्याची काही गरज नाही. आणखी आपल्या परीक्षेला 1 आठवडा बाकी आहे. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा. तुमचं हॉल तिकीट नक्कीच इथे येईल. काही वेळाने तुम्ही प्रयत्न करा. पूर्ण फोकस हा तुमचा स्टडीवर ठेवा. आज नाही झालं रात्री होईल, रात्री नाही झालं तर ते उद्या होऊन जाईल. तर या ठिकाणी आयोगाने आपल्याला सांगितलं की उपलब्ध करून दिले, पण अजून तरी काही विद्यार्थ्यांना अडचण येत आहे. मी सुद्धा लॉगिन करून पाहिलं तर मला सुद्धा अशीच अडचण या ठिकाणी दिसते. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया परीक्षेच्या सूचना. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर परीक्षा दिलेली आहे त्यांना तर मात्र काही अडचण नाही, पण जे पहिल्यांदा पेपरला बसतायत त्यांच्यासाठी सूचना महत्त्वाच्या आहेत, कारण की यामध्ये अशा काही बाबी सांगितलेल्या आहेत ज्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत आणि त्या जर आपण पाळल्या नाही तर आपल्याला परीक्षेला सुद्धा बसता येणार नाही. सर्वात प्रथम ही नोटीस पाहू शकता, आयोगाकडून आली. या नोटीसमध्ये आयोगाने काय सांगितलं की प्रवेशपत्र ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. हे वाक्य पहा, यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. अजून तरी डाउनलोड आपण करू शकत नाही, मात्र लवकरच ते तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता. काही वेळाने प्रयत्न करून पहा. नंतर पहा खाली जर आपण आलो तर परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्याच्या किमान 1.5 तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर आणि 1 तास अगोदर तुमचा जो काही बैठक क्रमांक आहे त्यावर हजर राहणं गरजेचं आहे. तर आयोगाने काय सांगितलंय की काहीही अडचण तुम्हाला येऊ शकते, त्यामुळे तुम्ही 1.5 तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहा आणि जो काही तुमचा बैठक क्रमांक आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही 1 तास अगोदर हजर असणं गरजेचं आहे, म्हणजे ऐनवेळी कोणतीही समस्या तुम्हाला उद्भवणार नाही. दुसरं, आपल्याला सोबत काय न्यायचं आहे, तर हे जे आपलं हॉल तिकीट राहील संकेतस्थळावरून डाउनलोड केलेलं प्रिंट केलेलं हॉल तिकीट तेच आपल्याला मूळ स्वरूपात त्या ठिकाणी न्यायचं आहे. ते जर तुम्ही नेलं नाही तर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही असं त्यांनी स्वतः सांगितलं. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी
विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजे जो काही वेळ आपल्या हॉल तिकीटवर असेल त्याच वेळेमध्ये आपल्याला परीक्षा केंद्रावर पोहोचायचं आहे. जर आपण लेट झालो तर त्या ठिकाणी आपल्याला प्रवेश दिला जाणार नाही असं आयोगाने सांगितलं. नंतर जर पाहिलं आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना ज्या आहेत गाईडलाईन्स फॉर एक्झामिनेशन यामध्ये गाईडलाईन सांगितलेल्या आहेत की कोणता पेन वापरावा, कुठे गोल करावं, काय कधी आपल्याला प्रश्नपत्रिका भेटेल, कधी आपल्याला उत्तरपत्रिका भेटेल, त्यानंतर ती कशी जमा करायची, कोणता पाठ आपल्याकडे ठेवायचा. तर ह्या सर्व बाबी आणि किती वेळ आपल्याकडे आहे तर त्या संपूर्ण बाबी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. स्पेशल त्यासाठी गाईडलाईन्स ऑफ एक्झामिनेशन या सेक्शनच्या अंतर्गत डिटेलमध्ये नोटिफिकेशन पाठवलेले आहेत, त्या तुम्ही वाचून घेऊ शकता. नंतर पहा, जर प्रवेशपत्र मिळवण्यात कोणतीही अडचण आली, महत्त्वाचं पॉईंट, आपण आज प्रयत्न करतोय, आपलं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही, पण आज आपण प्रयत्न करत आहे पण आपलं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही. जर आजही नाही झालं, उद्याही नाही झालं, परवाही जर डाउनलोड करण्यात अडचण आली तर त्यांनी काय काय दिलेलं आहे, एक दिलेला आहे ईमेल. हा एक ईमेल पाहू शकता, हा दुसरा ईमेल आहे. त्यानंतर हा जो आहे हेल्पलाईन नंबर आहे आणि हा सुद्धा दूरध्वनी क्रमांक आहे. जर तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही या नंबरवर सुद्धा संपर्क साधू शकता. पण आज तुम्ही प्रयत्न करा, उद्याही प्रयत्न करा आणि जर नाही झालं तरच संपर्क साधा, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होत पण आहेत आणि काही विद्यार्थ्यांचे होत पण नाही. त्यामुळे आजचा दिवस जाऊ द्या, उद्याचा दिवस सुद्धा जाऊ द्या, परवापासून तुम्ही नक्कीच यावर संपर्क करू शकता. आणि तसाही आज संडे आहे त्यामुळे उद्या परवापासूनच तुम्ही ते प्रयत्न करा. नंतर पहा, खाली जर आलो तर डार्कमध्ये म्हणजे बोल्डमध्ये आपल्याला सूचना दिसते, ती आहे प्रस्तुत परीक्षा यापूर्वी रविवार दिनांक 28 सप्टेंबरला घेण्याचे नियोजित होते व त्याकरिता उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्रे वितरित करण्यात आलेली होती. सदर जुन्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारांना प्रस्तुत दिनांकास 9 नोव्हेंबर 2025 रोजीच्या परीक्षेकरिता प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेले व परीक्षेचा दिनांक 9 नोव्हेंबर 2025 नमूद असलेले प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सोबत आणणे अनिवार्य आहे. अन्यथा विषयांकित परीक्षेकरिता प्रवेश नाकारला जाईल व याबाबतची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहणार आहे. आता महत्त्वाची सूचना आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर डाउनलोड केलं, कारण की आपली परीक्षा पोस्टपोन झाली होती, पण तरी देखील काही विद्यार्थ्यांनी जुनं हॉल तिकीट डाउनलोड केलेलं आहे 28 तारखेचं. तर 28 तारखेचं तुमच्याकडे हॉल तिकीट असेल आणि ते घेऊन जर तुम्ही परीक्षेला आले तर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे जे लेटेस्टवालं हॉल तिकीट आहे तेच तुम्ही डाउनलोड करा आणि तेच हॉल तिकीट तुम्हाला सोबत आणायचं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही सूचना आल्या त्या आपण डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचं हॉल तिकीट डाउनलोड झालं का तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे इतरांना त्याची कल्पना येईल की हॉल तिकीट येत आहेत, डाउनलोड होत आहेत की काय अडचण येत आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड केलं ते सुद्धा सांगू शकता. जी काही प्रोसेस आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता आणि मोफतमध्ये तुम्हाला जर तयारी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करून ठेवा. त्यावर आपण सध्या PYQ टाकणं सुरू केलेलं आहे, तेही तुम्ही सोडू शकता. पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.